राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार। जाहीर प्रचाराची वेळ संपली, मात्र उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा। निवडणूक आयोगाचा निर्णय। प्रश्न विचारला असता राज्य निवडणूक आयुक्त भांबावले। वाघमारेंची ततपप हा जुना नियम असल्याचा दावा। पुढील 2 रात्र डोळ्यात तेल घालून जागे राहा। कुणी पैसे वाटत असल्यास कानपाटात लावा। शाखा भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंचं विधान। तर गेल्या 4 वर्षांपासून मुंबईची लूट, आता त्यांची शेवटची वेळ सुरू। ठाकरेंचं टीकास्त्र। राज्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांना माझा विरोध नाही, पण अदानींच्या मोनोपॉलीला माझा आक्षेप। राज ठाकरेंची टीका। तर कोणतंही पोर्ट अदानींनी उभं केलं नसल्याचंही विधान। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा। पुण्यात मोफत मेट्रो बस प्रवास घोषणेवरनं फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा। तर बाजीरावासारखं मनगटात ताकद आहे, करून दाखवणार। अजित पवारांचा पलटवार। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो। देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवत रॅलीत सहभागी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहायचं की नाही हे ठरवावं लागेल। खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा लुंगीचा पेहराव। रस्सम मलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा निशाणा। तर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये, रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। कदाचित या शेवटच्या निवडणुका असतील अशी पोलीस विभागात दबक्या आवाजात चर्चा। पुढारी न्यूजशी बोलताना प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा। महापालिका निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून सेलिब्रिटीसोबत प्रचार। चंद्रपुरात गौतमी पाटीलचा रोड शो। तर लातूरमध्ये सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर प्रचार रॅलीत सहभागी। अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेत राडा। अंबरनाथ पालिकेबाहेर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने सामने। आधी कुणाची रॅली निघणार यावरून वाद। दोन्ही पक्षाने एकाच वेळी रॅली काढल्याने घोषणाबाजी। वरळीत ठाकरे सेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप। बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटल्याचा दावा। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी दाखवला व्हिडिओ। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैसे वाटपावरून आगळावेगळा गोंधळ। पैसे वाटपासाठीची यादी सोशल मीडियात व्हायरल। बेगमपुरा भागातल्या तरुणांनी फोटोवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घरच शोधलं। सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा। सोहळ्याला 900 वर्षांची परंपरा। मंदिरातल्या संमती कट्ट्यावर शुभविवाह। पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या भोगी पूजेनं मकर संक्रांतीची सुरुवात। रुक्मिणी मातेला पंचामृताचा अभिषेक करत हळदी कुंकू आणि सौभाग्यालंकार अर्पण।